तर मित्रांनो, आज बाजारवाट्यावर झालं ते भांडणं. तर बघा पूर्ण ब्लॉग मी तुम्हाला सांगतो काय झालं ते. सकाळ सकाळ कुट्टी करून गाय आणला, त्यांना खायला टाकलं, पाण्याची टाकी भरून घेतली. बघा कसा आहे आपला मळा, पण सगळा घासच आहे, गायांसाठी घास लावलेला आहे मळ्यात. पाण्याची टाकी भरून बोर बंद केला की लगेच धर्मराज आला. धर्मराज म्हणला पाणी भरायचं, लगेच बोर चालू केला, पाणी भरायचं चालू केलं. धर्मराज गेलता बाहेर, तर महाराज आले. ते महाराज म्हणले पाणी, ते त्यांची काहीतरी चर्चा चालू. तेवढ्यात आला धर्मराज. मग धर्मराजला भिजलं, त्याला म्हणलं आंघोळ करतं, ते उभे काय आंघोळ करीत नव्हता. मग काय पाणी भरलं, लगेच स्वराज आला. स्वराजचं त्यांचं काय झालं काय की दोघं ओले व्हायला लागली. म्हणलं जाऊन द्या, आता हे खेळतच असते. तेवढ्यात महाराज आले आणि महाराज धर्मराजला खवळायला लागले. महाराजला म्हणलं जाऊन द्या, होतच असतं. महाराजकडून घेतली बुवा कुल्फी आपण, मस्तपैकी चाललो आता घरी जाऊन कूलर लावून कुल्फी खाऊस तर पावशी बायाचा फोन आला. पावशी बाया म्हणले पप्पा डाबा द्यायला जायचे. मग निघालो होता अण्णा, मी पावशी बाया, चला जाऊ मग डाबा द्यायला. समर्थला म्हणलं उतर आणि ये डाबा देऊन. त्याला म्हणलं खालून जातं ते उपार ते टाकी टाकते त्याच्यावरूनच गेला. उन्हच इतकं पडलंय, नदीचं पाणी कामून नाही आटायचं, आटनच ना. ये दोपहर का वक्त है जब सूरज सबसे ज्यादा गर्मी बरसाता है और खुद को सुरक्षित रखने के लिए मुझे जल्द से जल्द घाटी की छाया में पहुंचना होगा. समर्थला म्हणला उन्हातून आलो काहीतरी गार घे. समर्थने आणलं भाऊ लिमलेट. मी रुद्र युवराज समर्थ बसलोत मग पेत. बघा रुद्र कसा पेतो. युवराज बोलित होता इंस्टाग्राम फॅमिलीला प्यायला. तेवढ्यात मळ्यात गेलो ना, आजीन ते काय करते तर आजीन ती काढत होते ते त्याला राडा केळी घास. ते काल परवा निघलं होती धामीन, त्याच्यामुळं सगळं राडा काढी चालू आहे. ही बघा धामीन चांगली जाड होती, दांडा इतकी. घरी आलो, तोंड हातपाय धुतले. तेवढ्यात श्रेयश म्हणला चला बाजारवाट्यावर येऊ जाऊन. तेवढ्यात मग चहा बी पिलो आणि लगेच मग निघालो बाजारवाट्यावर. गेलोत मग बाजारवाट्यावर. गडबड काही नाही, त्यांचा बॉल गेलता नदीत. मग काय गेले ते बॉल आणाय, बॉल आणला. तेवढ्यात युवराजला काय झालं काय की युवराज असा चिडला का नाही, असा तपला. म्हणलं मला बॅटिंग करायची, मला करायची. काय झालं काय की त्यांचं. भाई इधर काली पहाड़ी पे कुछ लड़कों ने खेल लिया है, आओ ना जरा. म्हणलं जाऊन द्या, भांडणं बिडणं काय खेळू नका. लगेच युवराज म्हणायला लागला नमस्कार नमस्कार. चला मग चाललो बस स्टँडवर. बस स्टँडवर जायचं कशासाठी तर महाराजच्या पोराला सोडायचं तिथं आणि गाडी घेऊन यायचं. बस स्टँडवर जायचं होतं आईस्क्रीमच्या गाड्यावर. चला तेवढ्यात तिथं आईस्क्रीमच्या गाड्यावर दिसला धर्मराज. सकाळी आपण बिजीला होता तो बडबड करायला लागला, मला बिजीला असं झालं तसं झालं. बघा काय म्हणतोय. जाऊन द्या, त्याची भाषा काय तुम्हाला समजायचं नाही. तेवढं लाईक फॉलो कमेंट करायला विसरू नका.